तुमच्या हॉटेलमधला नाश्ता मस्त होता, चांगला वाटला आम्हाला. हो बाई, इथून जाणारा येणारा प्रत्येक जण आपल्या हॉटेलमधून नाश्ता केल्याशिवाय समोर जातच नाही. जाणारही करते नेणारही करते. फेमस आहे बाई आपला नाश्ता. नाही खरंच चांगलाच होता भाऊ, मस्त होता, एक नंबर नाश्ता होता. आम्ही जाईन कणी त्या दिवशी तुमच्या इथचाच नाश्ता करन, आणि उद्या सकाळी जमलं ना तिथंच नाश्ता करायसाठी. किती वाजता उघडते भाऊ तुमचं दुकान? आपल्याला काय बा, सकाळी 4 वाजतापासूनच दुकान उघडून द्यायला लागते. चहा पाणीवाले लोक येते ना सकाळी चहा पाणी प्यायसाठी, इथं चहा पिते. चहा पिले का निघाली मग यात्रा फिरायला. कोणी दर्शनाला जाते सकाळी सकाळी. गर्दीचं दर्शन होत नाही दुपारचं. तुमचं झालं काय दर्शन? नाही दर्शन नाही झालं भाऊ, आता झालं आम्ही. हो तर मग पायटीच उठा सकाळी, अन सकाळचं दर्शन घ्यायला चालले जा. दुपारी दर्शन होत नाही, एवढी गर्दी असते इथं, तर मायले लेकरू भारी असते. म्हणून म्हणतो सकाळचं दर्शन घेऊन घ्या तुम्ही 4-5 वाजता. बापरे, एवढी गर्दी असते काय भाऊ? दिसून तर राहिलीच म्हणा आता एवढी गर्दी आहे तर. आणि रात्री रात्री बंद होऊन जाते काय मंदिर? रात्री बंद नाही होत, मग कोण जाते एवढ्या रात्री? सकाळी सकाळी जायचं आपलं दर्शन घ्यायला 5 वाजता. 4 वाजता उठायचं, आंघोळा करायच्या, आपल्या दुकानावर यायचं, चहा पाणी प्यायचं आणि मंदिरात जायचं. इथूनच तुमचं दोन्ही काम होते. इथं लागलेत आपल्या इथं शौचालय आहे, ज्याला ज्याला जायचं असलं तर. फक्त तिकीट लागन बा, 5-5 रुपये तिकीट घेतो आपण. तर ती आहे आपल्या इथं, कारण पुढे इकडे मग भेटत नाही. कुठं कुठंच आहे, मोजक्या मोजक्या ठिकाणीच तुम्हाला भेटेल शौचालय. भाऊ पण आपल्याला राहायला ठिकाण कुठं भेटन? राहायचं आहे ना आपल्याला रातभर, मग आपल्याला ठिकाण कुठं भेटन? ठिकाण राही ना आपल्या दुकानात. एवढं मोठं दुकान आहे आपलं, राहू शकता तुम्ही इथं. मोहिनी ठरवू नको काही, ते भाऊजी अजून बोलन बरं. हा म्हणून आम्ही आहे ना मग माणसं बोलासाठी, काहीच ठरवू नको. काय हो वैशाली ताई, तेवढीच मदतच होईल ना भाऊजीले, म्हटलं तर काय होते. हा इथंच राहून जाऊ, काय फरक पडते आपल्याला, इथंही राहिलं काय आणि तिकडे गेलो काय. बरोबर बोलते मोहिनी ते वैशाली. हा तिच्या मनानं ऐक, कारण काय काय म्हणून तो अजून त्याला विचारायला लागत काय पहिले विनोदले, त्याला माहित आहे तो येते नेहमी इथं. ठीक आहे ना ते बाई. झाला नाश्ता झाला, भरलं पोट. चला मग आता निघता. राजीवजी याच्या हॉटेलमध्ये आहे म्हणते राहायसाठी जागा, मग पाहिजे का इथं राहायसाठी? शौचालय आहे म्हणते, सगळंच आहे म्हणते सुविधा इथं. नाही नाही, इथं नाही राहा लागत, तिकडे जा लागते समोर. इथून मायबीन यात्रा सुरू आली, किती दूर आहे अजून? जवळ आहे का इथून काही? तिकडे जा लागते, समोर जा लागते, समोर पाहा लागते. इथून एवढ्या दूर जाण काय? लय दूर आहे का भाऊजी इथून यात्रा? लय दूर आहे अजून, आपण ह्याच टोकावर आहो अजून. अजून तर लय दूर आहे. अजून तुम्हाला यात्रा लागली का इथून? समोर आहे हे. आता जाता येता लोक दूरून येते तर नाश्ता पाणी करून घेते. किती रुपये झाले का भाऊ नाश्त्याची एवढ्या सगळ्या जणांचे? 500 रुपये झाले भाऊ. 500 रुपये झाले एवढ्या जणांचे नाश्त्याचे. एक प्लेट केला सगळीनं. अच्छा झाले काय 500 रुपये? ठीक आहे ठीक आहे, देतो मी. अरे राजेश, काय दादा बोला ना. आता नाही येईल समोर गती गती. हा आता मी देतो याचे पैसे आणि येतो मागून. चल काय? हा दादा देतो ना येईल. का गा विनोद, आपण असंच राहू काय का कोळलं ओढलं? हा का आपल्यासाठी काही आहे बंदोबस्त? काही जमला आहे आपल्यासाठी जुगाड गिगाड काही? काकाजी जमू ना आपला जुगाड तिकडे. हा हांडी हांडी जमते ना तुम्हाला? कोणाकोणाला जमते हांडी तर पाहू. माणसं अलग करू आपण आपली. बायका बायका करते त्याची. तसे डब्बे आणले आहे घरून, त्या जेवते आता डब्बे. आपण काय म्हणते मायमीन आपली हांडीच जेऊ. वा वा, हांडी काय नाही जमत आपल्याला. अरे तुला काकुली चालते रे बा, नाही तर मग म्हणशील तसंच ठेवशील तिले. आम्ही डब्बा आणला नाही घरून. हो ते म्हणे मी तिथं जेवण म्हणे. मी काही म्हणे डब्बा पप्पा जेव्हा घेत नाही म्हणे. हा काय करून साधा डब्बा आणून ते तिला चालतच नाही तर. जमलं तर मग आता ज्या बाईला चालते त्या बाई खाईन ना. अन समजा माणसं आपण किती जण आहोत, काय हिशोबानं घेते तो तर विचारपूस करायला लागेल ना त्याला. अरे सुमित अन काय गण्या, जा 2 जण आणि हांडीचा हिशोब काय आहे तर 2-4 दुकानात विचारपूस करून येऊन जा. दादा काय विचारपूस करायला लागते त्याच्यात? हिशोब तर आपल्यालाच माहिती आहे आपल्या गावात काय भाव आहे तर. अन बस त्याच्यापेक्षा किती जास्त घेणार आहे ते. भाकरी आणि भाजी अन काय 2-4 जणांना एक हांडी लागून 2-4 जण मिळून. तर काय किलोची बनते का काय बनते ते तर बस घेऊन टाकू. बरं बरं ठीक आहे, चला मग. हा ना मग समोर समोर आहे ना आता. हा आता तर मायाबीन पोटात कावडे धावून राहिले आता हे हांडीचं नाव ऐकलं तर. वैशाली ताई यायचं झालं वाटतं बाबा चालू. हा आता हे काय म्हणते हांडी का काही तर स्पेशल आहे म्हणते आपली मैरमची, नाही? तुम्ही पाहिली का कधी हांडी? पाहिली गेली मोहिनी मी हांडी, पण अजून खाल्ली नाही बा. खाल्ली नाही म्हणजे मी खातच नाही ना. खाल्ली असती तर माहीत पडली असती कशी असते म्हणून. पण हांडी हे नाव लय ऐकलं बा. काय स्पेशल आहे माहित नाही, पण बैरमची हांडी म्हणते, सारे लोकच म्हणते आपल्या इकडे बैरमची हांडी लय चांगली आहे म्हणते. वैशाली ताई मी काय म्हणतो, 1-2 हांड्या घेऊन जाऊ ना आपण इथून. काय करशील त्या हांडीचं आपल्या घरी नेऊन? हा भाज्या बनवशील काय त्याच्यात? हा आता बाई भाज्या बनवासाठी चांगली होते म्हणते त्याच्यातली भाजी. अव तर त्याच्यातली भाजी एकच चांगली होते. हांडी म्हणजे काय समजली तू? हांडी म्हणजे काय, हांडी खायची होई काय ते? हांडीचं मटण म्हणते त्याले. ते प्रसिद्ध आहे इथचं हांडीचं मटण. हांडी शिजवल्या जाते. आता चाल ना तू समोर, तुला दुकानात दिसते म्हटलं हांडीचे. पाय मग मग म्हणशील तू काय बापा बापा आता बाई काय होई? खरंच आता बाई मटण होते ते. नाही म्हटलं काय म्हटलं हांडी बनवून राहिले तर. आणि कोणाकोणाला चालते आता बाई, मग माणसं येईल तर चालते.
बायकाईला कोणाकोणाला चालते मग? मला तर वाटतं आपल्या याच्यात कोणीच खात नसन. काय माहित बापा, आता आपण तर खात नाही, तर आपल्याला काही माहित नाही कोण खाते ना कोण नाही खात. अरे भाऊ, हांडी लागली तर आपल्या इथे आहे बा. हा, मस्त बनवते आपल्या इथचं कारागिरी एक नंबर. खाऊन पहा नाही तर तुम्ही आपल्या इथचे. हाव काय का? अन काय भाव घेते मग? भाव घेऊ काय चालू आहे आता? भाव भाव 1000 रुपये. 1000 रुपये हांडीचा हिशोब चालू आहे. काही नाही का 1000 रुपये आहे काय? काही बोलत राहतं. 1000 रुपये असते काय रे का भाव? काही बी एवढा महाग नाहीये का आम्हाला नको बनवू? नाही हो भाऊ, महाग झालं ना आता. हा, तेल तिखट मीठ मसाला काय नाही लागत. अन काय म्हणते तर महागाई लय झाला आता. हो हो, खाणारच हो आम्ही. नेहमीच खातो आम्ही. आणि बैरम मध्ये दरवर्षीच येतो. माहीतच आहे आम्हाला भाव काय आहे काय नाही. बरं तुमचे ना माय जाऊ द्या आता. 950 देऊन देजा. 50-50 रुपये कमी करून देईन तुमच्यासाठी. बरं बरं, पाहतो आम्ही, समोर जातो. एवढ्या लवकर काही भुका नाही आम्हाला. मग पाहू. येऊन जाऊ इकडे जेवासाठी. काय भाऊ, आता समोर जायची दिक्कत घेता अजून? राही ना इथंच. इथं जेवण करता, संध्याकाळी इथंच झोप जा. आणि इथून सकाळी उठून दर्शनाला जाता. आंघोळीची शौचालयाची सगळी सुविधा आहे आपल्या इथं. जातो ना गा आम्ही समोर. आम्हाला माहित आहे ना ठिकाणं, दरवर्षीचे ठिकाण आहे ना आमचे. असं म्हणता काय? बरं ठीक आहे ठीक आहे, मग जा मग. तुमची इच्छा भाव. बाया तर खातच नसेल ना आता बाई? काऊन नाही खातो बाया? मोहिनी खाते ना बाया. मी तर खातो, मला तर चालते. मी ना तुझ्या काकाजी नेहमीच खातो आम्ही. काकू बरेच छुपा रुस्तम निघाला हो तुम्ही तर. हा, तुमची सून जावा म्हणे, आणा म्हणे चिकन घरात, तर नाही म्हणे तुम्ही. आणि आता आता स्वतः खाता म्हणता. असं का म्हणजे? तेव्हा नाही म्हणे तुम्ही. मग खातो म्हणजे घरात नाही खात असतो मी. आणि माझ्या घरात कोणाला आणूही देत नाही. मी बाहेर खात असतो फक्त. जेव्हा कुठे गेली ना, कोणाच्या घरी असला कार्यक्रम काही असलं तरच खातो, नाही तर नाही खात. मी पण खाते. मला पण पाहिजे हा. हो, कारण की मला पण मटण आणि चिकन आवडते खूप. मी पण खात असते. बापरे, पण तुला चालते का वा? हा, मस्त आहे. आम्हाला तर एवढ्या दिवसात माहिती नाही तुला चालते म्हणून. हो हो, चालते मला. खात असते मी माझ्या पप्पाकडे. लहानपणापासूनच खाते. पण जेव्हापासून तुमच्या घरी आली ना, तेव्हापासून मला मिळालंच नाही. म्हणून तर मी बाहेर जाते ना जेवायला. म्हणूनच मला घरचं आवडत नाही. मी बाहेर हॉटेलमध्ये जात असते जेवायला मग. दादा, विनोद दादा, परीले चालते म्हटलं. हा, नाही तर मग म्हणा तुम्ही. परीले आम्ही दोघं एक हांडीतून जातो. एक हांडी येऊन जाते आम्हाला दोघाले. हा, कोण कोण खाते काय काय खाते पाहून घ्या. अन पहा मग आपापल्या हांडीचा हिशोब लावा. कोणाला एक हांडी लागते, कोणाला 2 लागते, कशा काय लागते. तर असं करा ना, एका ठिकाणी पैसा जमा करा ना सगळेजण आपापले पैसे जमा करा आणि सगळे मिळून हांड्या खरेदी करा. नाही तर मग असं करा, त्याला पहिले विचारून घ्या काय हिशोब होते काय नाही, सगळेचा किती हिशोब होईल. आपल्याला भाकरी लागल ना त्याच्यासोबत. तर मग काय हिशोब होते सगळेचा, सगळे मिळून देऊन टाकू, जमा करू एका ठिकाणी ना. बरोबर आहे दादा? एका ठिकाणी पैसे जमा केले म्हणजे बरं राहते. सगळेजण आपापले 1000-1000 रुपये माझ्याजवळ जमा करून द्या. त्याच्यात सगळेचा आला मग हिशोब. 1000-1000 रुपये कायच्याहून करून बे जमा? हा, 1000 रुपयातच होईन काय सगळेचं? त्याच्यातच भाकरी होईन, त्याच्यातच भाजी होईन काय? होईन नाही का दादा तेवढ्यात? कसं होईन? कोणाला भाजी लागते, कोणाला भाकरी लागते. काय हिशोब आहे हांडीचा माहिती आहे का तुला अजून? 1000-1000 रुपये घेऊन घेशील, बाकीचा खर्च तू करशील काय? म्हणून राहिलो ना पहिले तिथून सगळं काय म्हणते तो काय नाही दुकानवाला, त्याचं ठरवून घ्या. आणि मग त्याच्यानंतर सगळेजण पैसे जमा करा. हो रे राजेश, बरोबर आहे विनोदचं. असंच करायला लागेल आपल्याला. पहिली विचारपूस नाही करायला लागेल काय? भावटावच माहित नाही आपल्याला, तर कसं जमवून आपण? ठीक आहे काकाजी, तसंही होते. अरे बा, पहिले राहायची व्यवस्था करा रे बा. हे काय म्हणते पोरगं बोंबलून राहिलं तिकडे. ते पण छाया तिकडे घेऊ फिरून राहिली पोराले. हा, धड तिला नाश्ताही नाही करू दिला म्हटलं. अरे हो हो बापू, चला ना तुम्ही, चला. राहायची व्यवस्था करतो पहिले. हे काय गोष्टी तर मायाबीन चालूच राहील. अरे या भाऊ, या या बा, काय सेवा करू आपली? इथं राहायला ठिकाणं भेटेल काय का आपल्याला रातभरासाठी? रातभरासाठी काय काकाजी, 8 दिवसासाठी भेटते इथं, महिनाभरासाठी भेटते. इथं रावटीलेच येते लोक. तुम्ही बोला, तुम्हाला किती दिवस राहायचं आहे? रातभर. किती दिवस राहायचं इथं? रातभरासाठीच राहिले आलो आम्ही. अन काका, हे हांडी गिंडीचा हिशोब कसा आहे? हांडी आहे ना आपल्या इथं? आहे ना भाऊ, हांडीचा हिशोब आता पाहून असते बा. किलोची हांडी, 2 किलोची हांडी, त्याचा हिशोब असते. किलोच्या हांडीचा 1000 रुपये रेट आहे. अन काका, आम्ही जर आणलं तर आमचं स्वतः, मग बनवाई काय घेशील तू? बनवाई 300 रुपये घेईन बा. कारण 300 रुपये आहेत सगळ्याच ठिकाणी. 300 रुपये आहे काकाजी. याच्यापेक्षा कमी न तुम्हाला कुठंच भेटणार नाही. वाढवून भेटेल लागन तो. 300 रुपये तर लय होते. 300 रुपयात बनवते काय? आणि जर आम्हीच बनवलं तर हातानं? किती किलो बनवायचं आहे तुम्हाला हे सांगून द्या मला. किती पाहिजे आम्हाला? 3 किलो लागन. 3 किलो? ठीक आहे ना. अन बाया मंडळी आहे तुमच्यासोबत? बाया मंडळीला नाही चालत आमच्या याच्यातल्या. माणसंच खाते फक्त. कसा बोलतो का तू? खाते ना, तुम्ही काकू खाते ना. काकू खाते, अजून ते पोरी खाते म्हणते. हा, अन काय तू म्हणतो खात नाही? त्याला अलग लागन ना. 4 किलोत निपटून जाते मग. करून टाका 4 किलो. 4 किलो? 4 किलो मग मी माईकडून बनवून देईन तर 1000 रुपये लागन रे बा. आणि तुम्ही आणाल तर मग 300 रुपये घेईन. आता विचार करून घ्या. आणि भाऊ, राहिली व्यवस्था आहे आपल्या इथं, चांगली व्यवस्था आहे. लेडीज वगैरे सगळं राहू शकते. शौचालयाची, आंघोळीची, सगळ्याच गोष्टीची सुविधा आहे इथं. आणि वेळेवर लागलं अजून तर कोणाला मग भाऊ भेटते ना, तयारच असते आपल्याजवळ, बनवणं चालूच राहते इकडे.
तुम्ही फक्त सांगा तर घरी वेळेवर बनवून देतो तुम्हाला. तुम्ही फक्त असं म्हणा तुमच्या ताटात आणून टाकलं, समजून घ्या तुम्ही, गरम गरम भेटते. अन भाकरी भाकरी का, भाकरीचा कसा काय हिशोब आहे मग? 20 रुपये भाकर, भाकरीचा हिशोब तोच आहे सगळे इकडे, 20 रुपये भाकरीचा. बस तसाच आपल्या इथं आहे. काही कमी करा ना का? तिकडे मागच्या हॉटेलमध्ये तर 900 रुपये आहे आणि तुम्ही 1000 रुपये घेऊन राहिले. जास्त नाही झाले का 100? हो तिकडून आलो आम्ही तर 900च म्हणत हो. पण म्हटलं चला तर तुमचं हॉटेल जरासं मोठं दाटं दिसलं, म्हटलं आता इकडे जाऊन पाहू. भावच पाहून राहिलो होतो आम्ही. आता तुमचा नाही पटला तर अजून समोरच्या याच्यात जाऊ. कायलेच काकाजी एवढी किचकिच करता, देऊन टाक जा 900 रुपये. 900 देऊन द्यायचा आणि घेऊन घ्यायचा तुम्हाला किती पाहिजे काय पाहिजे तो. आणि आपल्याजवळ साधंही आहे, कोणाला जर साधं जेवण लागलं तर ती भाजी आपल्याजवळ, भाजी पोळ्या जे लागलं ते भात वगैरे सगळंच आहे. मग आता असं करा, राहण्याची व्यवस्था दाखवून द्या ना आम्हाला. गाद्या गिद्या सगळं लागण आम्हाला रातभर झोपासाठी. अरे सगळंच देतो भाऊ, कायले तुम्ही फिकर करताय, एक नंबर सगळी सुविधा. का तुम्ही नाव घ्या, पुढच्या वर्षी जर आले ना तिथंच या म्हटलं. असं पाहू ना आता समोर काय होते तर. गोष्टी तर मोठ्या मोठ्याच राहते पहिले, आणि मग मग झालं सगळं, आणि त्याच्या हाती गेलं सगळं तर मग झालं मग ते आपल्यावर शिरजोर. नाही नाही काकाजी, बाबूरावचं कामच असं नाही आहे, बाबूराव असा तसा नाही आहे. तुम्हाला माहितच नाही, बाबूराव फेमस आहे म्हटलं पुऱ्या बैरम मध्ये. तुम्हाला माहित नाही, तुम्ही राहून पहा, सुविधा घेऊन पहा आपल्या इच्छी, मग सांगा. बरं या तुम्हाला जागा दाखवून देतो राहायची. हे पहा भाऊ, हे राहायचं ठिकाण आहे. हे मोठाचा मोठा हॉल आहे, जिकडे झोपायचं आहे तिकडे झोपा. इथं दुसऱ्याला कोणाला जागा देणारच नाही. तुमच्यासोबत लेडीज आहे ना, मस्त राहा इथं. माय भिन भाडा इथंच घेईन ना ह्या, एवढा मोठा हॉल देऊन राहिला तर. आपल्याला काय थोडीशी जागा असती, रातभरासाठी झोपायलाच पाहिजे कोणी. एवढं मोठं याचं भाडं किती घेईन ह्या? काय काय याचं भाडं गिडं मग? भाडं काय आहे? देऊन दे ना, काय द्यायचं आहे ते. तसे तर रेट आपले ठरलेच आहे. मी याचे रातभराचे 2000 रुपये घेत असतो, पाहून घ्या. काही लेखाची उद्या बनवतं काय आम्हाला 2000 रुपये घेत असते काय कोणी? मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जातं तर 2000 रुपये घेत नाही. तर काकाजी तुमच्यासोबत लोक लय आहे ना, एवढ्या लोकांचे एवढे रुपये पाहिजे नाही काय? एकट्याचे थोडी म्हणून राहिलो काही मी 2000 रुपये. तुमच्या सगळीचे, तुमच्या महिला मंडळ तुमचं सगळीच आलं. आणि त्याच्या शौचालय बाथरूम त्याचे पैसे नाही लागून राहिले वेगळे. बाकीच्या इकडे जाण तुम्ही तर 5-5 रुपये घेते म्हटलं, ते नाही मागून राहिलो तुम्हाला. त्याच्यानंतर काय म्हणते तुम्हाला इथं रातभर गाद्या देईन, गाद्याचं भाडं आलं त्याच्यात. नाही पण तरी कमी करा बा थोडं, लयच झालं नाही. असं कर जा, 1000 रुपये घेऊन घे जा. राजेश, हा दादा समजलो. बरं ठीक आहे, जाऊ द्या. 2000 तर 2000. चहा पाणी येईन काही त्याच्यात? सकाळचं चहा पाणी आलं पाहिजे फक्त त्याच्यात. ठीक आहे, करून टाकून चहा पाणी. किती वाजता लागून तुम्हाला चहा? कारण 5 वाजता दुकान उघडते आपलं. तर 5 वाजताच लागन आम्हाला. आम्ही दर्शनाला जाऊ सकाळी उठलो का, तर मग आम्हाला लागन चहा पाणी सगळं. भेटून जाईन भेटून जाईन, आपला वस्ताद आहे, येऊन जाईन. चहा पाणी देऊन देईन तुम्हाला. तुम्ही फक्त सांगून द्यायचा, आवाज देऊन द्यायचा. इथंच झोपते तो तुमच्या बाजूने, इथंच राहील. त्याला आवाज देऊन द्यायचा, तो चहा पाणी पाजून देईन तुम्हाला. आणि सकाळीच जायचं दर्शनाले, कारण का तिकडे वेळ झाला तर दिवस निघाला का गर्दी अशी वाढते का, मायले लेकरू भारी असते इथं. तुमच्याकडून गर्दीत जाणं होणार नाही मग. तर पहिलेच जायचं सकाळी, सकाळी गर्दी नाही राहत, मोकळं मोकळं राहते, मस्त लोक सकाळीच जाते. ठीक आहे ना, सकाळीच जाऊ आम्ही. 5 वाजता दर्शनाला जाऊ, 4 वाजता उठू. गरम पाणी भेटन काय मग आंघोळीले? माय भिन तुम्ही काय माझी येऊ काय? गरम पाणी आहे का, चहा आहे का, आहे का? बरं ठीक आहे, गरम पाणी देऊन देईन बा. भट्ट्या चालूच राहते आपल्या. तर फक्त अर्धा घंटा पहिले सांगा, एवढ्या जणांसाठी पाणी गरम आले तर वेळ लागतच ना. लयच टरेल दिसून राहिलं हे आता. हा, विनोद दादाले म्हणा चल म्हणा तिकडे दुसऱ्या दुकानात, दुसऱ्या इकडे जाऊ म्हणा, लागन तेवढे आहे. हे एकटाच आहे का इथं? नाही नाही, तसा उद्देश नाही म्हणायचा. म्हटलं बा आता रावटीचं ठिकाण आहे हे, राहा म्हटलं. इथं जेवण करता येईल ना मग आम्हाला? वा वा, जेवण कोण नाही करता येत? जेवणही करता येत इथं, पाण्याची सोय आहे, कॅन आहे आपल्याजवळ. आणि बॉटलचं पाणी लागून बिस्लेरीचं कोणाला तर ती आहे, जे लागन ते आहेच आपल्याजवळ. बरं बरं, काही हरकत नाही. कॅनाचं पाणी चालते आम्हाला. फक्त इथं 2 कॅना आणून ठेवून द्यायचा म्हणजे झालं. हो, लयच भारी पार्टी भेटली माझ्या बिनमध्ये. असं करा ना मग, आता ऍडव्हान्स जमा करून द्या ना. ऍडव्हान्स नाही लागून काय, 1000 रुपये ऍडव्हान्स जमा करून द्या. काकाजी 1000 रुपये म्हणते ऍडव्हान्स, काय करू मग, करून देऊ काय जमा? अरे विनोद, एकदम 1000 रुपये करू नको, 500 रुपये कर जमा. हे चाटा मारतात लेखाचे मग. मग आपलं कामं करत नाही ते. 500 रुपये जमा कर, देऊ का माझ्या जवळचे? नाही देतो की, तू माझ्या जवळचेच मी पण विचारून राहिलो, 1000 रुपये देऊन देऊ का बायाले? नाही 500 दे. 500 करतो का जमा, 1000 करत नाही. जायच्या टाइमाला पुरे भेटून जाईल 1500 रुपये उरलेले, पण आता 500 जमा करतो. नाही हो भाऊ, लागत लागते ना बा, माल मसाला आणा लागते, 1000 रुपये देऊन द्या. आता एवढं मोठं मटण हे ते सांगितलं तुम्ही, भाकरी गिकरी, भाकरी किती लागत हे नाही सांगितलं तुम्ही. काऊन भाकरी वेळेवर नाही भेटत काय बनवून गरम गरम? कसं आहे बा, आता गिराईक राहते चालू, भाकरी नुपर पडते कधी कधी, म्हणून तर विचारून राहिलो किती लागते काय लागते सांगितलं. काही भाकरी आपल्या घरून येते बनवून, काही भाकरी आपण इथं बनवतो. बाहेर येते भाकरीले, मग कसं बाईले सांगता येते. कसं आहे, एकदम वेळेवर नाही होत ना भाकर. भाकरी तर गरमच लागन बा भाऊ. एवढं सांगून राहिलो, एवढी मोठी ऑर्डर दिली तुम्हाला, तर काय म्हणते तर भाकरीने द्या काय गरम आम्हाला, थंड्याने खाता मी. काय राजे हो, तिथं तर ऍडजस्टमेंट करायच लागते थोडीफार. बरं करा तुम्ही, सांगतो मग किती भाकरी लागते काय लागते तर.
जेवायला बसल्यावर. हो करा तुमची सेटलमेंट मग तुम्ही आता काय करता तर इथं जेवायला बसून जा. हो हो बसतो आम्ही. अरे राजेश दे ना रे बाईला आवाज दे ना. हो दादा देतो ना आवाज. अरे दादा मला तर असं वाटते आपण दुसऱ्या ठिकाणी जायला पाहिजे होतं याच्या इच्छेपेक्षा. काऊन रे ह्या बराने वाटून राहिला काय. दादा थांबून जा सध्या काही ऍडव्हान्स जमा करू नका. आम्ही येतो थोडंसं बाहेरून आणि मगच करू. थोडंसं फिरा फारायला जाऊ तिकडे पाहू आणि मगच जमा करू. हा रे विनोद बरोबर तर बोलते हे येते तिकडून फिरून फारून नाही कारण का इथं तर जागा काही बरोबर वाटून नाही राहिली दुसरी जागा पाहू नाही तर मग. काकाजी रात्र काढायची गरज आहे आपल्याला. गाद्या गिद्या टाकून देतो म्हणते ना तो. मग काय राहिलं अजून. पायबा तुझ्या विचार आता पण मी म्हणतो त्या हिशोबानं बरोबर होते मग कसं. ठीक आहे या मग तुम्ही पाहून घेऊन येऊन जा. बाईले तोपर्यंत विचारपूस करतो मी. त्या जर हो म्हणून तर मग करावंच लागेल आपल्याला ऍडजस्ट. अरे सुमित माझ्यासाठी किती बोलवलं? हा तुला माहिती ना मला 1 किलो लागते म्हणून. मग माझ्यासाठी 1 किलो बोलवशील पूर्ण. माय बिन राक्षस आहे का ह्या वहिनीच्या पोटात. हा 1 किलो मटण तर मी खात नाही. 1 किलो मटणात तर माझा हप्ता निघते पुरा आणि हे 1 किलो खातो म्हणते. आता ही जागा भेटली आपल्याला राहण्यासाठी. पहा आता तुम्हाला पसंत येते नाहीये. काय काकाजी तिकडे तर किती चांगल्या चांगल्या जागा आहे किती मस्त आहे राहिले. तुम्ही इथं जागा पाहून घेतली काय? अरे बाई ह्या कमी याच्यात बसला ना आता मोहिनी. हा मग आता करून घ्यावं म्हटलं हे रातभर तर राहा लागते ना आपल्याला. काय काकाजी रातभर राहा लागते म्हणून काय झालं? आपल्याला काय म्हणते थोडीशी जागा तर चांगली पाहिजे ना. काय झालं मोहिनी आता या जागेले. हा चांगली तर आहे. आता रातभर रात्र काढायची गोष्ट आहे ना. इथं जेवा लागते इथं झोप नाही. इथं शौचालय गिवचालय सगळंच आहे म्हणते इथं. इथं ऍडजस्ट होऊन जाते. हा इथंच राहू रातभर आता. ठीक आहे मग आता तुम्ही म्हणता तर. आम्हाला काय आहे आता तुम्हाला रात्र काढण्याची गरज आहे तर आम्हाला इथेच काम आहे. आम्ही तर आता पहिली यात्रा फिरतो मग झोपण आम्ही. आता कोणती यात्रा राहिली तुमच्यासाठी. राजेशजी यात्रा चालूच आहे म्हटलं. जाऊन पहा बाहेर दुकानं लागलेच आहे. आता आम्हाला काही सामान खरेदी करायचं असेल तर करून नाही काय आम्ही. जास्तीचा कचरापट्टी घेतो नको मोहिनी तुला आता सांगून देतो. गाडीतून फेकूनच दिन बाहेर. घेऊ दे ना रे घेतच असते यात्रा कायसाठी असते. हा कायले फेकायला लागते. सगळ्या बाहेरच घेते बाईचं कामच आहे ते सामान सुमान घेणं. काय पण काकाजी फालतू काय म्हणते तर पडलं राहते मग. राहू दे घ्यास लागते. चला मग माझे बहीण भाऊ आज पोचलो बा आम्ही बैरमले शेवटी. आता आमचं जेवण गिवण व्हायचंच आहे अजून. आता मस्त आम्ही रात्रभर एन्जॉय करू. मग सकाळी दर्शन घेऊ. तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्यायला या आणि बैरम मध्ये एन्जॉय करायला या. आम्ही तर पहिल्यांदा चालू बा. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटही करा. कमेंट करत जा ना. चला मग भेटू आपण आता उद्या. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाते. ते पाहत जा व्हिडिओ. त्याच्यावर शांताबाईचे छान छान व्हिडिओ असते मस्त. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत.